अत्यंत हसत खेळत निसर्गाशी या मातीशी नाळ जी आहे त्याची अगदी घट्ट करत चाललेला आहे. सर ज्या ज्या व्यक्तीला भेटतात त्या त्या व्यक्तीकडे आपलंपणानं पाहतात. आपलंपण आणि माणुसकीचा जो दर्जा आहे तो सर त्या त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवतात आणि तो अगदी तसाच जपतात. अगदी लहान मुलं असो की म्हातारा माणूस किंवा निसर्गातले छोटस रोपटं असो की मोठं झाड, त्यांच्यातली जी संवेदनशीलता आहे ती खरंच अप्रतिम आहे. म्हणजे लहान लेकराशी लहान होऊन जगावं, मोठ्या माणसाशी त्या त्या पद्धतीनं बोलावं, ह्या गोष्टी सरांकडे आपसूक आहेत आणि त्या नैसर्गिक आहेत. मला वाटतं त्या कंजनायटल जन्मजातच आहेत. उपजत काही गुण असतात माणसाकडे, तशातले हे गुण आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी दिवसेंदिवस सरांच्या वृद्धिंगत होत जाव्यात. सरांचा जो लेखन प्रपंच आहे, हिंदीवर सरांचं अत्यंत चांगलं असं प्रभुत्व आहे. हिंदी भाषेमध्ये सरांनी आणखी उच्च कोटीचं लिखाण करावं, जे राष्ट्रीय पातळीवर झळकावं आणि आम्ही सुद्धा त्या सगळ्या क्षणाचे साक्षीदार व्हावं असं आम्हाला मनातून वाटतं. आणि अशाच पद्धतीचं या सगळ्या गोष्टीतून सर सुद्धा ऊर्जा घेतील आणि नक्कीच अशा महत्वाच्या मोठ्या मोठ्या पुस्तकाचं म्हणा किंवा आणखी कुठल्या साहित्य क्षेत्रातील लिखाण त्यांच्याकडनं होईल आणि आपल्या सर्वांना तो आणखी आनंदाचा दिवस असेल. अशाच पद्धतीच्या शुभेच्छा आपण सरांना व्यक्त करूया. सरांच्या ज्या जाणीवेच्या नेणिवेच्या ज्या कक्षा आहेत त्या दिवसेंदिवस अशाच वृद्धिंगत होत जाव्यात, रुंदावत जाव्यात. त्यांचं हृदय, त्यांचं मन जितक्या संवेदनशीलतेनं आज आहे त्याच पेक्षा अधिक जास्त पटीनं आणखी त्यांच्यातली संवेदनशीलता ही वाढीत जाऊ. या प्रसंगी दत्ता महाराज ठरले आहेत, तुम्ही सगळे आहात आणि खरंच आपण आजचा दिवस आपल्या सोबत असतो. आपला दिवस आजचा क्षण आपल्या हातात असतो आणि या क्षणाचं वर्तमानाचं काय करायचं तेच आपण ठरवायला हवं. वर्तमान आपण भरभरून जगला पाहिजे, भरभरून त्या गोष्टीशी आपलं जे नातं आहे ते आपण सांगितलं पाहिजे आणि तरच आपण माणसाचं जे नातं आहे ते अधिक घट्ट करू शकतो, अधिक आपलेपणा त्यात निर्माण करू शकतो. आणि अशाच याच्यावर एक आधारित, आता ती खूप जुनी कविता आहे पण तशीच एक कविता मी आपल्या सर्वांसमोर ठेवतो.